नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण मित्रांनो, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात अजूनपर्यंत जमा झालेला नाहीये आणि लाभार्थ्यांच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारला जातोय की आमचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे कधी जमा होणार। तर याआधी राज्य शासनाच्या माध्यमातून 2 शासन निर्णय जाहीर झालेत। तर पहिल्या शासन निर्णयाच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याचे पैसे संबंधित योजनानिहाय बँक खात्यात जमा करावे आणि ते पैसे योजनानिहाय बँक खात्यातून लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित करावे अशा पद्धतीचा तो पहिला शासन निर्णय होता। परंतु डीबीटी पोर्टलवर प्रॉब्लेम असल्यामुळे, डीबीटी पोर्टलवर लोड असल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचे अनुदान वितरित झाले नाहीत आणि या संदर्भात दुसरा शासन निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर झाला आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या प्रत्येक योजनेसाठी एक सेपरेट योजनानिहाय बँक अकाउंट उघडण्यात आलं आणि त्या योजनानिहाय बँक खात्यात हे पैसे आता जमा होतील आणि त्यानंतर डीबीटीच्या माध्यमातून ते पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतील। तर आता नोव्हेंबरचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे। डीबीटी पोर्टलवर प्रचंड लोड निर्माण झालेला आहे आणि असाच प्रॉब्लेम जर इतर योजनेचे अनुदान वितरणासाठी झाला, म्हणजेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात जर काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर लाडकी बहीण योजनेचे जे विभाग प्रमुख आहेत, म्हणजेच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, तर यांच्या माध्यमातून लगेचच माहिती त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून, फेसबुक पेजवरून लाभार्थ्यांना दिली जाते की अनुदान वाटपाला या अडचणी आल्या आहेत आणि त्यावर या उपाययोजना केल्या जात आहेत अशा सूचना लाभार्थ्यांना लगेचच दिल्या जातात। पण मात्र संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, दिव्यांग अनुदान योजना असेल, त्यासोबतच श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना असेल आणि वृद्धपकाळ योजनेतील लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत। या लाभार्थ्यांना अनेक समस्या येतात, त्यांचे अनुदान वेळेत त्यांच्या खात्यात जमा होत नाही आणि आता नोव्हेंबरचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत नाहीये। आज 15 तारीख येऊन सुद्धा पोर्टलवर हप्ता वितरणासंदर्भात मेसेज येत नाहीये आणि 16 तारखेला रविवार आहे, म्हणजे 16 तारखेला सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत। त्यामुळे आता आपल्याला नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट बघावी लागणार आहे आणि या महिन्यात जरी हप्ता लेट आला तर पुढील महिन्यामध्ये सुद्धा हप्ता लेट येण्याची शक्यता आहे। त्यामुळे 20 तारखेच्या आधी तरी लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता आला पाहिजे आणि या संदर्भात मी अधिकृतपणे माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय। तर या संदर्भात काही माहिती आल्यानंतर मी लगेचच तुम्हाला त्या संदर्भात माहिती सांगणार आहे। त्यामुळे चॅनलवरती ॲक्टिव्ह राहा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर लवकर जॉईन करून घ्या। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।